नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचा व्हिडिओ आहे, महत्त्वाची अपडेट आहे। शेतकरी मित्रांनो, लोकसभा निवडणूक झाली, आता कांद्याचे भाव वाढणार का? कारण या ठिकाणी केंद्र सरकारने निवडणुकीपूर्वीच 5-6 महिन्यापूर्वी निर्यात बंदी केली आणि निर्यात बंदी उठवू 31 मार्चला असं सांगून या ठिकाणी निर्यात बंदी कायम राहील आणि निवडणुकीच्या ऐनवेळी निर्यात बंदी उठवली असं सांगितलं। परंतु खऱ्या अर्थानं त्यामध्ये असलेले जे काही तुम्ही जे काही धोरणं लावली, म्हणजे नियम अटी शर्ती लावल्या, 550 निर्यात शुल्क, 40% निर्यात मूल्य, असे जे काही धोरणं त्यांनी राबवले, त्या धोरणामुळे कुठेतरी या ठिकाणी शेतकऱ्यांना कांद्याला चांगला भाव भेटत नव्हता। परंतु आता ज्यांची जागा त्यांना दाखवून दिलेली आहे, नेमकं खऱ्या अर्थानं कांद्याचे भाव सुधारणा येऊ शकते का? सविस्तर बातमी जाणून घेत आहोत। कांदा पट्ट्यातील शेतकऱ्यांना भाजपवर स्पष्ट नाराजी, या खासदारांना बसवलं घरी। देशात लोकसभा निवडणुकीचा निकाल हाती आला, त्यामध्ये सर्वाधिक महाराष्ट्र व भाजप आणि काँग्रेस आघाडीकडून लक्ष केंद्रित केलं आहे। महाराष्ट्रावर भाजप आणि काँग्रेस आघाडीकडून या ठिकाणी लक्ष केंद्रित करण्यात आले आहे। राज्यात झालेल्या राजकीय उलथापालथीमुळे जनतेने घेतलेला निर्णय मतपेटीतून समोर आल्यानंतर धक्कादायक निकाल हाती आलेला आहे। यामध्ये महाराष्ट्रात भाजपला मोठ्या प्रमाणात तयारी करून दणका बसला आहे। याचे महत्त्वाचे कारण म्हणजे शेतकरी धोरणावर घेतलेले निर्णय। उत्तर महाराष्ट्रातील कांदा निर्यात बंदीचा फटका भाजपला बसला आहे। कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी मताच्या माध्यमातून भाजपवर सपशेल नाराजी व्यक्त केली आहे। नाशिक, दिंडोरी, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि रावेर या उत्तर महाराष्ट्रातील मतदारसंघामध्ये काँग्रेस प्रणित इंडिया आघाडीला 4 तर भाजप प्रणित एनडीएला भाजपला 2 जागा मिळाल्या आहेत। यात सर्वात चुरशीचा आणि उत्कंठावर्धक सामना धुळ्यात झाला। नाशिकमध्ये विद्यमान खासदार बदलची नाराजी, दिंडोरीतील शेतकऱ्यांचा रोष, धुळ्यात मुस्लिम मताचे ध्रुवीकरण, नंदुरबारमध्ये गावित कुटुंबाबद्दलची अनास्था, जळगावमध्ये स्मिता वाघ यांची सहानुभूती आणि रावेरमध्ये रक्षा खडसे यांची खणखणीत नाणे हे मुद्दे टर्निंग पॉईंट ठरले आहेत। महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे यांनी नाशिकमध्ये हेमंत गोडसे यांचा पराभव केला। या पराभवाचे गोडसे यांना या संदर्भात सर्व स्तरावर नाराजी व मोठा फॅक्टर ठरला आहे। पहिल्या फेरीपासून राजाभाऊ वाजे यांनी घेतलेला आघाडी शेवटच्या फेरीपर्यंत कायम ठेवली। भाजप लोकसभेच्या निवडणुकीत सक्रिय नसणे हे देखील गोडसे यांना पराभवाचे प्रमुख कारण ठरले। गिरीश महाजन यांच्यासारखे भक्कम नेतृत्व महायुतीला यावेळी पूर्ण क्षमतेने लाभले नाही। महत्त्वाचं ही अपडेट आहे। कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी नाराजी केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांनी भोवली आहे। कोरवी पाठी असलेले राष्ट्रवादीचे शरद पवार पक्षाचे भास्कर बगरे यांनी भारती पवार यांचा पराभव केला। भारती पवार यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेली सभेचाही उपयोग झाला नाही। खऱ्या अर्थानं जे काही भारती पवार दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे या संदर्भात निर्यात बंदी संदर्भात कांदा उत्पादक शेतकरी बांधवांनी यांना वारंवार निवेदन दिलं होतं की वर काहीतरी मुद्दे मांडा, निर्यात बंदी उठवा, परंतु यांनी नुसतं विषय ढकलण्याचा प्रयत्न केला आणि आता त्यांना त्यांची जागा दिसली आहे, कळाली आहे नेमकी काय परिस्थिती आहे। खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला कायम अपेक्षा राहते 2 पैसे शेतकऱ्यांना मिळावं, कारण की उत्पादन खर्च इतका आहे, त्यात भाव तुम्ही असा देताय आणि शेतकरी उन्हातानात काबाड कष्ट करतोय, त्याच्या कामाची किंमत का होईना या सरकारने मोजावी लागली त्यांना आता। आणि अशा परिस्थितीमध्ये आता हे चित्र समोर येते आहे। दणदणीत या ठिकाणी पराभव या ठिकाणी महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी बांधवांनी कांदा पट्ट्यातील खासदारांना दाखवला आणि इकडे मराठवाड्यात मराठा आरक्षण संदर्भात पेटलेल्या मुद्द्यावरून या ठिकाणी बीडमध्ये पराभव करण्यात आला आहे भाजपचा। तसंच जालन्यामध्ये, तसंच या ठिकाणी बघितलं छत्रपती संभाजीनगर जो काही बीड, परभणी जो काही मराठवाड्याचा भाग आहे त्या भागामध्ये या ठिकाणी दणदणीत मराठा आरक्षणासंदर्भात या ठिकाणी मराठा खासदार त्या ठिकाणी संपूर्ण आलेले आहे आणि खऱ्या अर्थानं त्यांचा जे काही भाजपचा पराभव, या भाजपने मराठा संदर्भात आरक्षण संदर्भात काही मुद्दे न मांडता आपलीच बाजू चालवत आहे। त्यामुळे या ठिकाणी किती त्यांना हाल अपेष्टा आता सहन करावा लागणार आहे। आणि अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट होती जी तुमच्यापर्यंत पोहोचली। व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक तुम्ही केला असणार आहे। चॅनलवरती नवीन चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद मित्रांनो, माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल।
भेटूया का माहितीपूर्ण कांदा बाजाराच्या अपडेट्स. तुम्ही महाराष्ट्र. धन्यवाद.